आता मला 1 वर्ष झालं. रिक्षा चालवते. पहिलं भाड्यानं चालवायची 7-8 महिने. नंतर रिक्षावर भाड्यानं 250 रुपये रोज द्यायचा. मुलीला घेऊन एवढं होत नव्हतं माझ्याच्यानं. 250 रुपये रोज देऊन घरचा सर्व खर्च, रूम भाडं वगैरे, म्हणून मग त्यांना 250 रुपये देऊच तर त्यापेक्षा मी विचार केला की लोन काढून आपला रिक्षा स्वतःचा घेतला तर कसं मग EMI माझ्याच्यानं एवढं होऊन जाईल. तेवढं त्या लोकांना दिवसात स्वतःची वस्तू पण होईल आणि माझी वस्तू पण होईल आणि माझं घर वगैरे पण सर्व चालत. तर मग त्यामुळे मी विचार केला लोनवर रिक्षा घेतला आणि मग मुलीला घेऊन इथे बसायला बनवलेलं आहे. तिला घेऊन रिक्षा आता 1 वर्ष झालं चालवते. कल्याणमध्ये तुम्ही कुठे राहता नेमके ताई आणि कोण कोण असतं घरामध्ये आणि तुमचं घर तुमच्याच उत्पन्नावर चालतं का? हो, मीच रूम भाडं, मुलीचं सर्व खाण्यापिण्याचं, रिक्षाचं EMI मी सर्व करते. होत नाही पण ट्राय करते. मुलीला घरी कोणी सांभाळ नाही म्हणून तिच्यासाठी मी तिला घेऊनच म्हणजे जसं रिक्षा चालवायला शिकले तिला घेऊनच रिक्षा चालवते. रिक्षा चालवायचं ट्रेनिंग नेमकं तुम्ही कधी घेतलं आणि कुणाकडून तुम्हाला ही एक संकल्पना मिळाली? ते रिक्षा चालवायचं पहिलं माझे मिस्टर होते माझ्यासोबत राहायचे तेव्हा त्यांनीच मला रिक्षा चालवायला शिकवला होता. मी 2-3 दिवसात रिक्षा तेव्हाच चालवला होता. पण ते गेल्यानंतर गावी गेल्यानंतर मी स्वतःच म्हणजे रिक्षा येत होता मला पहिलं थोडं लायसन काढलेलं होतं. नंतर मग भाड्यानं रिक्षा घेतला मी चालवायला. किती ते किती वेळ तुम्ही रिक्षा चालवता आणि कसं तुमचं दिवसाचं शेड्यूल असतं? मी सकाळी 6:30ला येते आणि 12-12:30 वाजेपर्यंत घरी जाते आणि दुपारी आराम वगैरे करून घरचं काम वगैरे करून पुन्हा 4-4:30 वाजता येते आणि संध्याकाळी 10-10:30, 11 जसे भाडं भेटेल तसं राहते 11 वाजेपर्यंत. सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या कामाचं खूप कौतुक होताना दिसते. तुमची खूप रील्स सुद्धा व्हायरल होत आहेत. आता आम्ही येण्याच्या आधी पण लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतात, तर कसं वाटतं? खूप छान वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजनं आपल्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि माझे स्वप्न आहे की मी करल. मला स्वतःचं घर पण घ्यायचंय आणि मुलीला चांगलं घडवायचं, चांगलं शिक्षण द्यायचं इंग्लिश मीडियम मध्ये, की तिचं पुढे चालून माझ्या जशी वाईट वेळ आली तसं तिच्यावर येऊ नये म्हणून मी एवढी धडपड करते. मी एवढी मेहनत करेन की माझ्या मुलीला मी IPS अधिकारी बनवेल आणि मी जगाला सांगून देईल की मुली आपल्यावर बोज नसतात. कारण मी खूप ऐकते की मुलीसाठी काही लोक मुलीला कमतरता समजतात. बरोबर आहे. माझं शिक्षण पण तेवढं नव्हतं. घरकामासाठी गेले होते मी, खूप शोधला आधी 2-3 महिने. मुलीला लहान बाळाला घेऊन कोणी काम देत नव्हतं. भांडे कपडे सगळं ट्राय केलं मी. मला बरेच कमेंट पण येतात की ताई तुम्ही दुसरं पण जॉब करू शकता. पण लहान मुलीला घेऊन 8 ते 12 घंटे मी एवढं काम करू शकत नव्हते. माझी मुलगी 18 महिन्याची होती तेव्हा. म्हणून मी हा व्यवसाय धरला की माझ्या मुलीला मला सोबत ठेवता येईल आणि रिक्षा पण माझं हे पण खर्च पण झालो पण त्यामध्ये होत नाही पण मी करते ऍडजस्ट. कारण तर मला मुलीचं माझं भविष्य घडवायचं चांगलं. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है।